नमस्कार मित्रांनो, घरकुलच्या हप्त्याची खूप जण प्रतीक्षा करतायत. परंतु हप्ता काय त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. अशासाठी एक महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची सूचना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण घरकुलच्या हप्त्याचे अपडेट खूप दिवसापासून आपण घेतलेले नाही. परंतु तोपर्यंत खूप जे घरकुलाचे लाभार्थी आहेत, त्यांचे हप्ते वेळेवर पडत होते. पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो. पहिला हप्ता 15,000चा, दुसरा हप्ता 70,000चा, त्यानंतर तिसरा हप्ता ₹30,000 ₹26,000 चौथा हप्ता. या पद्धतीनं खूप लोकांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु अजून जे काही लाभार्थी आहेत, अशा लाभार्थ्यांचे रोजगार हमीच्या माध्यमातूनचा पैसे हप्ता असो, त्याच्यानंतर काही लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता असो 70,000चा, काही लाभार्थ्यांचा 30,000चा हप्ता असो, असे खूप जणांचे अजून हप्ते अडकलेले आहेत. आणि जास्तीत जास्त हप्ते हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही खूप लाभार्थ्यांचे अडकलेले आहेत. आणि ते लाभार्थी आता कमीत कमी 1 महिना झालं. प्रत्येक जण महिना ते 2 महिने झालं, जशा निवडणुका झालेल्या आहेत, तशा निवडणुका झाल्यापासून खूप जणांचे हप्तेच आलेले नाहीत. त्या अशा सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तशी सूचना त्या विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि ती सूचना काय महत्त्वाचे अपडेट आहे, ज्यांचे हप्ते तटलेले आहेत, जे लाभार्थी घरकुलच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, अशा सर्वांनी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, ज्या लोकांना पहिला हप्ता पडलेला आहे, दुसरा पडलेला आहे, तिसरा पडलेला आहे किंवा चौथा अडकलेला आहे, कुणाचा दुसरा असो, तिसरा असो, जे काही तुमचे हप्ते अडकलेले आहेत आणि तुम्ही ती वाट पाहत आहात, अशासाठी एक महत्त्वाची सूचना घरकुल विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि ही सूचना काय आहे तर मित्रांनो, ती सूचना डायरेक्ट त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. कारण घरकुलच्या हप्त्यासाठी खूप लोक ग्रामसेवक असो, इंजिनियर असो यांना फोन करत आहेत, तरी पण हप्ते पडत नाहीत. खूप लाभार्थी पंचायत समितीमध्ये जात आहेत, चौकशी करत आहेत, आमचा हप्ता का पडत नाही. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत की तुमचा घरकुलचा हप्ता कशामुळे थांबलेला आहे व ते हप्ता कधी पडू शकतो. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला असं वाटेल की तुमचा एकट्याचाच हप्ता अडकलेला आहे. तर एकट्याचा हप्ता अडकलेला नाही. खूप जणांचे हप्ते थांबलेले आहेत. आणि कशामुळे थांबलेले आहेत? तर प्रशासनाच्या कारणामुळेच हे हप्ते थांबलेले आहेत. मग त्याला कारण काय? तर मित्रांनो, गृह विभाग जो आहे, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जो निधी राज्य शासन असो, प्रत्येक राज्याला जो वर्ग होत असतो, त्या निधीबाबत ही अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. परंतु महत्त्वाचा मुद्दा जर पाहायचा म्हणला, शासन स्तरावर उच्चस्तरीय तांत्रिक अडचणीमुळे, म्हणजे प्रशासनाची जी उच्चस्तरीय तांत्रिक अडचण आहे, या तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाचे हप्ते सध्या रखडलेले आहेत. तुमच्या एकट्याचाच हप्ता रखडलेला नाहीये, तर अख्ख्या राज्यातील जे सर्व लाभार्थी आहेत, अशा सर्वांचे हप्ते घरकुलाचे सध्या रखडलेले आहेत. त्यामुळं आता खूप जणांना अपेक्षा आहे की आता हप्ता रखडलाय, परंतु येणार कधी? आता महत्त्वाचा मुद्दा जर पाहायला गेला तर शासनाच्या उच्चस्तरीय तांत्रिक अडचण आहे, ही अडचण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या अडचणीमुळेच घरकुलचा हप्ता अडकलेला आहे असे त्यांनी स्वतःहून स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे तो विषय इथं समजून गेला की प्रशासनाच्या दिरंगाईमुळे किंवा प्रशासनाच्या योग्य त्या कारवाईमुळे हप्ता अडकलेला आहे. SMURH या कार्यालयाची सूचना प्राप्त होईपर्यंत SNA प्रणालीमध्ये FTO प्रक्रिया बंद राहणार आहे. आता मित्रांनो बघा, खूप महत्त्वाचा मेसेज आहे हा. कारण FTO प्रणाली बंद राहणार आहे याचा अर्थ काय? तर फंड ट्रान्सफर ऑर्डर म्हणजे FTO. आपण जेव्हा घरकुलाचं स्टेटस चेक करतो त्यावेळेस FTO जनरेट झाल्याशिवाय आपल्याला पेमेंट दाखवलं जात नाही. त्यामुळं SMURH कार्यालयाची जोपर्यंत सूचना येत नाही, म्हणजे प्रशासनाचा जो अडथळा आहे, जोपर्यंत मिटत नाही, सुटत नाही, तिथली सूचना जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत SNA प्रणालीमध्ये FTO जनरेट होणार नाही. FTO प्रक्रिया बंद राहील. ज्यावेळेस FTO प्रक्रिया चालू होईल त्यावेळेसच आपल्याला FTO जनरेट होऊन त्या ठिकाणी अमाऊंट दाखवली जाईल.
तांत्रिक बाबीमुळे 1 महिना, कमीत कमी 1 महिना तर निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. घरकुल विभागाच्या माध्यमातून सर्व जे घरकुलधारक आहेत, हप्त्याची वाट पाहत असलेले, अशा सर्वांसाठीची महत्त्वाची अपडेट म्हणजे तांत्रिक अडचणीमुळे घरकुलाचे हप्ते थांबलेले आहेत. SMURH कार्यालयाचा अपडेट येईपर्यंत FTO जनरेट होणार नाही. 2 अपडेट. आणि तिसरा अपडेट म्हणजे तांत्रिक बाबीमुळे 1 महिना तर घरकुलच्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकणार नाही. या 3 कारणामुळे तुमचे घरकुलचे हप्ते अडकलेले आहेत. त्यामुळे तुमचा जिओ टॅगिंग झालेला आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, पण हप्ता येत नाही असं खूप जणांना वाटत होतं. तर त्याला कारण फक्त प्रशासन आहे. प्रशासनाच्या या कारणामुळं तुमचे हप्ते आलेले नाहीत. त्यामुळं जसा जसा निधी उपलब्ध होईल, सध्या 1 महिना तर निधी उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जसा जसा निधी उपलब्ध होईल तसा तसे तुमचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये टाकले जातील व त्या पद्धतीने तुम्हाला सूचना दिली जाईल, असे घरकुल विभागाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे जे पहिला हप्ता असो, दुसरा हप्ता असो, तिसरा असो, चौथा असो, जो काही तुमचा हप्ता आहे घरकुलाचा अडकलेला, जे वाट पाहत आहेत, तर तुम्हाला कमीत कमी 1 महिना तरी थांबावं लागेल. आणि 1 महिन्याच्या नंतर प्रक्रिया सुरळीत होईल, निधी उपलब्ध होईल, सर्व तांत्रिक अडचणी दूर होतील, FTO जनरेट होईल, मगच तुमच्या खात्यामध्ये घरकुलाचे हप्ते पुढले पडू शकणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हेही सांगण्यात आलेलं आहे की सर्वांनी संयम राखा, सर्वांनी सहकार्य करा व कार्यालयामध्ये गर्दी करू नका, असे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्यामुळं तुमचे हप्ते कशामुळं अडकले आहेत, येणार आहेत की नाही, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झाल्यात. त्यामुळे पंचायत समितीला तुम्ही जर हेलपाटे मारत असाल तर कुठेही जाऊ नका. कमीत कमी 1 महिना निधीची पूर्तता होऊ शकणार नाही, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तांत्रिक अडचणीही त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत आणि FTO जनरेटही सध्या होणार नाही आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी होण्यासाठी कमीत कमी 1 महिना लागू शकतो आणि 1 महिना झाल्यानंतरच घरकुलाचे हप्ते सुरळीतपणे जसा निधी येईल तसा टप्प्याटप्प्यानं तुमच्या खात्यामध्ये वर्ग केला जाईल, अशी त्यांनी स्पष्ट संकेत घरकुल विभागाने दिलेले आहेत. त्यामुळं जे लोक घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांनी कुठेही जाऊ नका, कुणाच्या मागे लावू नका. कुणाला जर तुम्ही पैसे जास्त देऊन जर हप्ता काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तेही करू नका, कारण प्रशासनामुळेच आपले हप्ते अडकलेले आहेत. सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतर आपोआप तुमच्या खात्यामध्ये ते हप्ते जमा होणार आहेत. त्यामुळं जे घरकुलाच्या हप्त्याची वाट पाहत असलेले लोक आहेत, माझाच हप्ता अडकला आहे, त्याचा आला, असं काहीही नाही आहे. सर्वांचेच हप्ते घरकुलाचे सध्या थांबलेले आहेत, पेंडिंग आहेत. आणि त्याला कारण हे आहेत, तुम्ही जर स्टेटस चेक केलं तर FTO जनरेट सध्या 1 महिनाभर तर होणार नाही. 1 महिनाभरात सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. त्यासाठी लोक जास्त गर्दी करत असल्यामुळे पंचायत समिती असो या विभागाशी संबंधित कार्यालयामध्ये, तर त्यांनी सध्या 1 महिनाभर तर गर्दी करू नये असा आदेश आलेला आहे. त्यामुळं सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतर तुमचे घरकुलाचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. याबाबत जर कुठलीही जरी अपडेट लागली चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.